तर त्याचं वर्णन सगळं या दुर्गा सप्तशतीमध्ये आलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, सप्तशती, सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 100, 700 स्तुती केलेली आहे, असे ते 700 श्लोक आहेत. आपण सगळीजण माणसाप्रमाणे त्यांना नियम लावतो, इतके हात आहे, इतका असं आहे, वगैरे वगैरे. पण वस्तुतः शिव आणि शक्ती म्हणजे किती मोठं रूप आहे. शिव म्हणजे संपूर्ण हिमालय एवढं मोठं रूप आहे ते. शिव म्हणजे संपूर्ण आकाश आहे. शिव म्हणजे सगळा समुद्र आहे. आणि सगळ्या नद्या म्हणजे पार्वती. पर्वत म्हणजे शंकर आहे, तर पर्वती टेकड्या म्हणजे सगळ्या शक्तीची रूप आहे. म्हणून आम्ही ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आमची पोच किती असती, थोडी, आमचं थोड्या अंतरावर आम्ही उडी मारणार, पण प्रत्यक्षात ही गोष्ट फार मोठी आहे, फार भव्य आहे. म्हणून त्या भव्यतेची थोडीशी चूक, थोडी, म्हणून या सहस्रच्या रूपाने आपण बघतो. आपल्या घरामध्ये या तिन्ही चरित्रामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यात उलट्या क्रमाने जायचं आहे. सत्वगुण सगळ्यात शेवटी आहे, रजोगुण मध्यात आहे आणि तमोगुण पहिल्यांदा आलाय. बरं का, तुमचं आमचं जरा तसंच असतं. तमोगुणच जरा लवकर वर येतो, सत्वगुणाकडे जायला वेळ लागतो. मगाशी सांगितलं तसं सत्वगुण शिकायला वेळ लागतो. सत्वगुण शिकण्याकरता संसर्गणी करावी लागते. बरं का, रजोगुण मिळवण्याकरता हवी तेवढ्या दुकानात जाहिराती लावून ठेवलेल्या आहेत आणि तिथं माणसं पटापट जात असतात. रजोगुण हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, संपत नाही. घरात ठेवायला जागा नाही. कपाट उघडलं की कपडे पडतायत, बदा 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 पाहिजे, पण अजून काही जात नाही, ईशाना जात नाही. हे रजोगुणाचं लक्षण आहे. आणि तमोगुणाचं लक्षण काहीही खातो, काहीही पितो, कुठेही जातो, कसाही वागतो, बरं का, त्याला कुठलाच धरबंध नाही. ते तमोगुणाचं लक्षण आहे. म्हणून
जगदंबेंनी पहिला दाखवला तो तमोगुण दाखवला, मग रजोगुण दाखवला आणि आता दाखवते तो सत्वगुण आहे. म्हणून 5व्या अध्यायामध्ये या देवी सर्व भूतेषु विष्णू मायेति शक्तिता, तू विष्णू माया आहे म्हणून पहिल्यांदा नमस्कार तिथे घातलाय. पण प्रत्येक वेळी काय म्हणताय, नमस्तस्यै 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 नमो नमः. का 3 वेळा का करायचं, तर तिथं सुद्धा पुन्हा 3 गुण आणले. तू विष्णू माया आहे खरी आहे, पण तमोगुणाची विष्णू माया, रजोगुणाची विष्णू माया आणि सत्वगुणाची विष्णू माया, तुला माझा नमस्कार. अहो श्रद्धा पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, शक्ती पाहिजे, सगळं पाहिजे, पण एक लक्षात ठेवा, या सगळ्या बरोबर शांती पाहिजे. आली तीच जरा गायब झाली. शांती नावाचे पोळी सुद्धा नाही, बाकी सुद्धा होते, कोणी नावच ठेवत नाही, नकोच आहे. हा क्रांती ठेवती असं चढलेली आहे की अति आनंदाने, अति प्रेमाने आणि बिना चिडता. आमच्याकडे सांगितलंय अक्रोधनैहि शौचपरैहि शुद्ध रहा, पवित्र रहा. या 7-10 दिवसात पूर्ण शाकाहारी रहा. या 10 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करा. मोहाचे क्षण येतील पण ते टाळा. ब्रह्मचर्याचं पालन करा, सात्विक आहार घ्या. घरी गेल्यानंतर सुद्धा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या श्लोकाचा प्रत्येकाने 300 जप करा. हे 3 माळा कोणाकरता 3 माळा, एक सत्व गुणा करता, एक रजो गुणा करता, एक तमो गुणा करता. 3 माळा प्रत्येकाने, पुरुषांनीही बायकांनीही सगळ्यांनी. म्हणजे काय आहे, ते श्लोकात सांगितल्याप्रमाणे होईल. सर्व मंगल मांगल्ये, आमच्या घरात मंगल होईल. शिव म्हणजे कल्याण होईल. सर्वार्थ साधिके, सगळ्या प्रकारचे अर्थ जे ते साधले जातील. बरं का, मी तुला शरण आलोय. त्र्यंबके 3 मुखाची आहे, त्र्यंबके गौरी आहे, तू गोरी पान आहे बरं का. आणि नारायणी नमोस्तुते. माझ्या घरात चांगली बाळ जन्माला येतील. माझ्या घरात इथं जर कोणी 50+ असतील, 60+ असतील, नातवंड होती, पटवंड होती. अरे सध्या पैसे खूप आहेत, पोरं बाळ नाहीये, घरं मोठी आहेत, तिथं रांगायला किंवा खेळायला कोणी नाहीये. जगदंबेला प्रार्थना ही करा की ते नुसत्या नोटा देऊ नको, त्याच्याबरोबर ही जरा घरात जरा पाठवली कोणीतरी खेळणारी प्रजा ती येऊ दे. आणि ती हिंदू बाया आल्या, मुली आल्या तर रणरागिणी होऊ दे. आणि पुरुष आले तर छत्रपतींची आठवण करून देणारी पोरं जन्माला येऊ दे. एवढी प्रार्थना करायची बरं का. कारण आम्हाला युद्ध मोठं खेळायचंय, खेळायचंय म्हणतोय, करायचं खेळायचं आम्हाला. आणि ती गोष्ट करून आणि जगदंबेला बोलवून करायचं. म्हणून लक्षात ठेवा, सहस्रचंडीच्या निमित्ताने आपण सगळेजण ते जमलेले आहेत. रोज देवीला विचारायचं, हात जोडून विचारायचं, आई मी काय देऊ, मी या सहस्रचंडीच्या निमित्ताने काय देऊ, ते तिला विचारायचं. आणि ती सांगेल ते द्यायचं. तिलाच विचारायचं, आई मी काय मागू. माणसाला कळत नाही काय मागायचं. अरे समोर देणारा मोठा आहे आणि मागतोय काय, मला 1 BHK. अरे तो राजवाडा द्यायला तयार आहे. माझ्या 4ही दरवाजे हत्ती झुलू दे, माझ्याकडे दासी असू दे, माझ्या मोठ्या 100 गायी असू दे. तिथे गायी आहे आणि आमच्या याच्या पुढे आमचं गाय बंद व्हायचंय आणि तिथे खूप गायी व्हायचे. ही लोक मागताना कमी मागत नाही. तो तुम्ही लक्षात ठेवा, यांच्याकडे ते बघून ते लक्षात ठेवायचं. भरपूर मागायचं, मागतानाही काही दरिद्रता ठेवायची नाही आणि खर्चतानाही दरिद्रता ठेवायची नाही. चांगलं करायचं. आणि अशा पद्धतीने ही सहस्रचंडी फक्त यावर्षी पुरती नाही, हे लक्षात ठेवायचं.
बरोबर पुन्हा करायची हा घोषा आतमध्ये सांगत राहायचं. आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबा माता की जय.